जय श्रीकृष्ण वॉरियर्स. बघा, अपूर्णांकामध्ये असा व्हिडिओ तुम्ही कधीच पाहिला नसेल असं मी का म्हटलेलं आहे हे तुम्ही शेवटपर्यंत पहा. बघा, आता या व्हिडिओ नंतर तुम्हाला कोणत्या एक्झाम मध्ये अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कसाही कितीही कुठूनही कसाही हार्ड प्रश्न फिरून येऊ द्या, तुमचं उत्तर चुकणार नाही. समजलं? आता मॅटर काय करते याच्यामध्ये? याच्यामध्ये मॅटर हे करणार तुमचे पाढे पाठ आहे का नाही, तुमचं कॅल्क्युलेशन स्पीड कसं आहे, ठीक आहे, क्रॉस मेथड कधी वापरायची, लसावी मेथड कधी वापरायची, मायनस प्लस कसं करायचं, याच्यामुळं हा टॉपिक सर्वात अवघड मानला जातो. पण मी तुम्हाला सांगितलं ना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं तुम्ही कधीच बघितलेलं नसेल, एवढे टाइप्स आणलेले तुमच्यासाठी. याच्या बाहेरचा टाइप नाहीच आहे. समजलं? ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. आता बघा, पहिलं सिंपल आहे, काही अवघड नाही, सर्वांना जमतं, सोपं आहे. काय? समान छेद. काय लिहिलेलं आहे? समान छेद. समान छेद म्हणजे काय? बेस सारखा. बेस सारखा म्हणजे काय बघा, 2/5 आहे, बरोबर? ठीक आहे. इथं काय आहे? 1/5. आता बघा, शून्यातून सुरुवात करायची. मला येतं, मला जमतं. शून्य. काय? शून्य. इथे बेस कसा आहे? सारखा. जेव्हा बेस सारखा असतो तेव्हा आपण एक वेळेस लिहून घेतो त्याला. असं लिहिलं. इथे काय आहे? 2 अधिक 1 किती झाले? 3. 3/5. काही अवघड? सुरुवात अशा लेवलला नेतो तुम्हाला कळणार नाही की तुम्ही केव्हा तिथपर्यंत पोहोचले. 2 आणि 1 3. 3/5. चला पटापटा उत्तर सांगा. 7 मधून 3 गेले 4. का बरं? 7 मधून 3 गेले 4, 11 मधून 11 गेले 0. असं करायचं. बेरीज वजाबाकीमध्ये फक्त अंशाचीच बेरीज वजाबाकी होते, छेदाची होत नसते. का होत नसते? कारण ती भाग आहे. काय आहे? भाग. टोटल आपण किती भाग केलेले त्याच्यासाठी मी कालचं लेक्चर सांगितलं तुम्हाला. भागांचं काही करू शकत नाही. त्याच्यापैकी किती भाग घेत आहे, किती त्या भागांमध्ये ऍड मायनस वगैरे जे करत आहे, त्याचं हे सगळं कॅल्क्युलेशन्स असतं. बेस सारखा आहे. मला इकडे बघा, सवय लागा तुमच्या, म्हणजे ऍटिट्यूडला, प्रश्न बघण्याचा जो ऍटिट्यूड आहे, ती सवय लागा की बेरीज आहे, वजाबाकी आहे. मग सगळ्यात पहिले तुम्हाला शोधणे बेस. काय शोधणे? बेस. बेस सारखा आहे, काहीच विषय नाही, लिहा. 5, 8 आणि 12 20. काही अवघड नाही. ठीक आहे. 13 मधून 8 गेले 5. समजून घ्या, बेस सारखा आहे. 5 लिहिला, 13 वजा 8 5. 5/5 म्हणजे किती? 1. हा बरोबर आहे. 5 1 5, 5 चोक 20 म्हणजे उत्तर आलं 4. असं तुम्हाला शेवटपर्यंत भाग द्यावा लागेल आणि हा भाग देण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याच्यामध्ये एखादी कॉमन संख्या शोधा भाग देण्यासाठी. ठीक आहे. आणि मोठी संख्या असली तर मी सांगेल तुम्हाला की त्यावेळेस काय करायचं. बर, समान छेद कळालं, जास्त डीप मध्ये जायचं नाही. 2 अपूर्णांकाचं होतं. किती अपूर्णांकांचं? 2. मग 3 अपूर्णांकांचा आला तर करता येईल का? करता येईल. बघा, 3 अपूर्णांक. काय बेस? 6. मग काय करणार? 1 अधिक 2 3. 3 अधिक 3 किती झाले? 6. 6/6 म्हणजे उत्तर किती आलं? 1. पहिल्याच उत्तर आलं तुमचं 1. काही अवघड? दुसरं, बेस किती आहे? 8. ठीक आहे. काही असू द्या, बेरीज असू द्या, वजाबाकी असू द्या, मिक्स असू द्या. 5 वजा 2 अधिक 1. सांगा उत्तर. 5 मधून 2 गेले 3. 3 आणि 1 4. 4/8. भाग जातो का समोर? जातो. 4 1 4. 4 2 8 म्हणजे याचं उत्तर आलं 1/2. पुढं 4 आहे. बघा, 7 अधिक 9. 9 मधून 3 गेले. सांगा. 7 आणि 9 16. 16 मधून 3 गेले. बरोबर, याचं उत्तर आलं 13/4. आणि लास्ट तुम्ही सांगा. बघा, 11 वजा 13. 11 वजा 13 अधिक 8/6. ठीक आहे. 11 मधून 13 जात नाही, लगेच एवढं कन्फ्युज नका होऊ. 11 आणि 8 19 करा. 19 मधून 13 गेले 6. 6/6 म्हणजे उत्तर किती आलं? 1. हे अवघड? समजलं? म्हणजे काय, छेद समान असल्यावर कोणाला काही प्रॉब्लेम? आणि अजून एक फ्रॅक्शन वाढवला तर, अजून एक वाढवला तर काही प्रॉब्लेम येईल का? नाही. सांगा मग पटकन, एका मिनिटात आपलं हे चारही क्वेश्चन सॉल्व्ह झाले. बघा, 8 आहे. आता हा प्रश्न तुमच्या समोर आला की यालाही तुम्ही पेपरमध्ये कन्फ्युज होता. काही कन्फ्युज व्हायचं काम नाही. हेच सारखा आहे, विषय संपला.
2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 1 7, 7 भागीला 8. पहिल्याचं उत्तर 7. ठीक आहे. आता छेद 10. मग बघा, फक्त कॅल्क्युलेशन बरोबर करायचं. 7 वजा 2 बरोबर, अधिक 1 वजा 3. ठीक आहे. 7 मधून 2 गेले 5, 5 आणि 1 6, 6 मधून 3 गेले 3, 3 भागीला 10. इकडे बोला, बेरीज आहे सगळी. 18 आणि बघा आता तोंडी कसं सॉल्व्ह करायचं. 13 आणि 8 21, 21 मधून 6 गेले 15, 15 आणि 2 17, 17 भागीला 5. काही प्रॉब्लेम. 17 मधून 5 गेले 12, 12 आणि 11 23, 23 मधून 4 गेले 19, 19 भागीला 6. इथे कोणत्याच संख्येला भाग जात नाही. कळालं? कोणत्याच संख्येला भाग जात नाही, म्हणून हे याचं फायनल उत्तर राहील. इथपर्यंत कोणाला काही डाऊट सांगा. सोपं आहे. कसाही प्रश्न येऊ द्या, घुमून फिरून करता येईल. ठीक आहे, समजलं सगळ्यांना. आता पुढं वेगवेगळे छेद. वेगवेगळे छेद म्हणजे काय? डिनॉमिनेटर डिफरंट. डिनॉमिनेटर बघा, हे इंग्लिश शब्दांची तुम्हाला ओळख याच्यासाठी करून देतो. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम मध्ये हिंदी तुम्हाला लवकर समजणार नाही, इंग्लिश तुम्हाला लवकर समजेल. डिनॉमिनेटर म्हणजे काय? छेद. छेद वेगवेगळे. आता बघा, अपूर्णांक बेरीज वजाबाकी असू द्या, तुम्हाला फक्त छेद बघायचे. 2 3 आहे, 4 5 आहे, 4 6 10 5. आता इथं आपण डायरेक्ट काही करू शकत नाही. का करू शकत नाही त्याचं रिझन मी तुम्हाला कालच्या भागात दिलेलं आहे. भाग सारखे पाहिजे. काय सारखे पाहिजे? भाग. इथं भाग किती आहे? 2. इथं किती आहे? 3. मग 2 आणि 3 भागांना सारखं बनवू शकतो का आपण? बनवू शकतो. काय घ्या? लसावी घ्या. काय घ्या? लसावी. सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला जी मेथड अप्लाय करायची ती तुम्ही करू शकता. लसावी म्हणजे काय? दोघांनी भाग जाणारी सर्वात जवळची संख्या. काय? दोघांनी भाग जाणारी सर्वात जवळची संख्या, आणि ते शोधण्यासाठी मोठा नंबर घ्या. कोणता नंबर घ्या? मोठा. मी तुम्हाला परत एक गोष्ट सांगतो. क्लासमधले ऑफलाईन आणि ऑनलाईन तुम्ही पण, काय की सध्या आपली सिरीज सुरू झालेली. काय झालेली आहे? सुरू झालेली. इन फ्युचर 1 महिना किंवा 2 महिन्यात जेवढे काही आपले 60-70 व्हिडिओज होतील, त्याच्यामध्ये एलसीएम हा पार्ट पण तुमचा स्पेशली कव्हर होईल. कसा कव्हर होईल? स्पेशली. म्हणून इथं याला आपण जास्त वेळ नाही देणार. तिथे तुम्हाला कोणत्याही मोठ्या संख्येचा लसावी सेकंदात कसा काढायचा हे मी तुम्हाला शिकविल. सध्या फक्त एवढं लक्षात राहू द्या की बेसमध्ये जे नंबर्स आहे त्या नंबर्सना जवळची संख्या शोधायची की जिने दोन्ही संख्यांनी त्या संख्येला भाग जाईल. मग 3 आणि 2 ने भाग जाणारी संख्या कोणती? 6. समजून घ्या. दोन्ही मेथड सांगतो तुम्हाला मी. कोणती आहे? 6. कळालं? मग आता एक गोष्ट मला सांगा, या 2 ला जर 6 बनवायचंय तर कितीने गुणणार तुम्ही? 3 ने. वरच्या 1 ला पण कितीने गुणावं लागेल? 3 ने. मधात साइन कोणतं आहे? प्लस. ठीक आहे. या 3 ला कितीने गुणावं लागेल? 2 न. मग या 1 ला पण कितीने गुणावं लागेल? 2 न. का? कारण भाग सारखे केले. काय सारखे केले? भाग. मग 3 1 3, 2 1 2, खाली 6. याचं उत्तर आलं 5 भागीला. ठीक आहे. आता हे झालं एक. आता माझं एक म्हणणं आहे तुम्हाला, लसावी मेथड इथे यूज करू नका. जिथे 2 फ्रॅक्शन्स असतील. किती फ्रॅक्शन्स असतील? 2. जिथे 2 फ्रॅक्शन्स असतील तिथे लसावी मेथड शक्यतो यूज करू नका. डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन वापरा. काय वापरा? क्रॉस मल्टिप्लिकेशन. समजून घ्या. मग ही सांगितली कशाला सर? याच्यासाठी सांगितले तुम्हाला ते. कशासाठी? 3 असले तर. किती असले तर? 3. 2 असले तर जास्त विचार करायचा नाही. सिंपल बघा आता. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे काय? या दोघांचा गुणाकार. 3 1 3, 2 1 2, मधात काय आहे? प्लस, आणि खाली दोघांचा गुणाकार. 3 गुणिला 2 6. 3 आणि 2 5 भागीला 6. काही अवघड नाही. म्हणून जेव्हा 2 फ्रॅक्शन असतील तेव्हा डायरेक्ट करा. लसावी काढत बसू नका. उत्तर लवकर येईल. बरं, याचं सांगा मग. 5 3 15, 4 2 8, 4 5 20, 15 आणि 8 23 भागीला 20. काय चालू आहे सर? बेस वेगळा आहे. काय वेगळा आहे? बेस. मला कसं असतं तुमचं? मी सायंटिस्ट आहे. मी शोध लावील. 3 आणि 2 5, 4 आणि 5 9, 5 भागीला 9 हा ऑप्शन मध्ये राहील. कुठे राहील? ऑप्शन मध्ये. 3 आणि 2 5, 4 आणि 5 9. हे उत्तर आणायचं नाही. बेस. बेसला सोडून द्या. अपूर्णांकाचं कालचं लेक्चर आपलं तुम्हाला सांगितलेलं मी काय? भाग सारखे पाहिजे. छेदातले भाग सारखे पाहिजे.
आपण ह्या लसावी मेथड वापरतो, क्रॉस मल्टिप्लाय वापरतो, याचा अर्थ भाग सारखे करून राहिलो आपण ऑटोमॅटिक. काय सारखं करून राहिलो? भाग. 7 सकम 42, 5 चोक 20, खाली दोघांचा गुणाकार. हे पण गुणाकार करायला विसरू नका. 4 गुणिला 6 24, 42 आणि 20 62 भागीला 24. जेव्हाही समसंख्या असतील, एक एक गोष्ट नोट डाऊन करायची, माइंड मध्ये फिट करायची. जेव्हाही समसंख्या येईल दोन्ही ठिकाणी, तेव्हा 4 न भाग जातो का नाही चेक करा. 4 न भाग जातो का नाही हे कसं चेक करणार? शेवटचे 2 अंक असा अभ्यास पाहिजे. 4 न भाग जातो का? नाही जात. 4 न भाग जात नाही तर संख्या सरळ सरळ अर्ध्या करा. कशा करा? अर्ध्या. काय सांगितलं? फ्रॅक्शन मध्ये 2 समसंख्या असतील, लक्षात राहू द्या, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे कॅल्क्युलेशन स्पीड वाढवण्यासाठी. फ्रॅक्शन मध्ये 2 समसंख्या असतील तर पहिले 4 न चेक करा. कितीने चेक करा? 4 न. 4 न जात नसेल तर संख्या सरळ सरळ अर्ध्या करा. सांगा 62 4 दे 31, 24 4 दे 12. हे तुमचं फायनल उत्तर. समजलं? याचं उत्तर सांगा पटकन मला एकदा. बोला. 10 गुणिला 11 110, 13 गुणिला 5 65, खाली दोघांचा गुणाकार 50, बरोबर. मग 110 आणि 65 किती होतात? 175 भागीला 50. आता या दोन्ही संख्यांना 5 ने भाग जातो. 5 ने इथे जर भाग दिला तर खाली येणार 10 येणार. किती येणार? 10. आणि इथे किती येणार? 35. किती येणार? 35. ठीक आहे. आता इकडे बघा, माझं सांगणं काम आहे, मी कन्फ्युज नाही करत आहे तुम्हाला. माझं सांगणं काम आहे आणि तुमचं ओळखून घेणं काम आहे की कोणती मेथड कधी युजफुल होईल. आता इकडे बघा, 4 आणि 6चा लसावी 12 आहे. किती आहे? 12. बघून घ्या. इथं क्रॉस मल्टिप्लाय सांगितलं मी तुम्हाला. आता एकदा लसावी सांगतो. 4 आणि 6चा लसावी किती आहे? 12. किती आहे? 12. या 4 ला कितीनं गुणलं म्हणजे 12 येतील? सांगा ना, बोला ना. 3. मग 7 गुणिला 3 21. मधात कोणतं साईन आहे? प्लस. साईन दुनी 12, 5 दुनी 10, 21 आणि 10 31. ठीक आहे. आता सेम इथं 175 ची गरजच पडत नाही. 5 आणि 10चा लसावी किती आहे? 10. कारण सगळ्यात जवळची भाग जाणारी संख्या कोणती आहे? 10. 10 आणि 10लाही भाग जातो, 5 नाही भाग जातो. बर, लसावी शोधण्यासाठी काय करा? मोठी संख्या घ्या. कोणती संख्या घ्या? मोठी संख्या. मोठ्या संख्येचा पाडा म्हणा इथं. 6 1 6. 4 न भाग जातो का? नाही. साईन दुनी 12. 4 न भाग जातो का? जातो. म्हणजे तो त्याचा लसावी झाला. 10 1 10. 5 न भाग जातो का? जातो. म्हणजे तो त्याचा लसावी झाला. ही मेथड एक परत. मग या दोघांचा लसावी किती येतो? 10 येतो सर. 5 ला 10 बनवायचंय, कितीनं गुणणार? 2 न. मग 11 दुनी 22. 13 ला 10 बनवायची गरज नाही, कारण ऑलरेडी त्याच्या खाली 10 आहेच. 22 आणि 13 35. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजलं? आता याच्यावरून तुम्हाला ही एक गोष्ट समजली. जर तुम्हाला ताबडतोब लसावी समजला, काय बघता बघता तुम्हाला लसावी काढता आला, तर कोणती मेथड वापरा? डायरेक्ट लसावी मेथड वापरा. नाहीतर दोन्ही मेथडनं उत्तर एकच येतं. मग तुम्ही प्रॅक्टिस करायची अशा गोष्टींची. मी तुमच्यासाठी 222 क्वेश्चन तयार केलेले आहे ऑलरेडी आजच्या स्लाइडवर. किती? 222. 2 2 2. तेवढे सोडवायचे. अपूर्णांकामध्ये परत तुम्हाला त्रास जाणार नाही. हा, बरोबर आहे. अजून भाग जातो. 5 7 35, 5 दुनी 10. म्हणजे इथं पण भाग जाईल. 5 7 35, 5 दुनी 10. लक्षात राहू द्याच्या गोष्टी. ठीक आहे. म्हणजे काय केलं रे? सरळ सरळ माझं म्हणणं काय, शिकून घ्या गोष्टी. काय करून राहिलो आपण इथं? डायरेक्ट 25 न भाग देऊ शकत होतो आपण. 25 न 7चा भाग, 25 न 2चा भाग. ह्या गोष्टी दिसण्याचा प्रयत्न करा हळूहळू. जसा अभ्यास वाढेल तुमचा, तेव्हा या गोष्टी बघण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, कळालं? आता ह्याच गोष्टी वजाबाकीमध्ये एकच सांगतो, जास्त नाही सांगणार. आता समजा हे घेतो मी. ठीक आहे. 11 चोक 44, साइन त्रिक 18 आणि खाली दोघांचा गुणाकार 6 चोक 24. किती येईल मग? हा, 24 भागीला 24. सरांनी सांगितलं गड्या, समसंख्या आहे, 4 न भाग द्या. 4 न भाग जात नाही तर डायरेक्ट काय करा? अर्ध्या करा. किती उत्तर आलं? 13 भागीला 12. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करता येईल, सोडून सांगण्याची काही गरज आहे का? नाही. ठीक आहे, एकदा लसावी सांगतो.
याचा लसावी किती आहे? लसावी मेथड सांगतो. या दोघांचा लसावी किती आहे? 12 आहे. 4 ला 12 बनवायचंय, 3 न गुणा. 15 ला 3 न गुणा. 15 त्रिक 45 वजा 3 ला 12 बनवायचंय, किती न गुणणार? 4 न. 7 लाही 4 न गुणा. 7 चोक 28. किती उत्तर येणार? 17/12. मूळ संख्या असल्यावर भाग जाणारच. समजलं? काही प्रॉब्लेम? बेस तयार झाला. आता ऍडव्हान्स क्वेश्चन ट्रिपल. आता इथं क्रॉस मल्टिप्लाय बिलकुल वापरायची नाही. कळालं का? इथे क्रॉस मल्टिप्लाय वापरली तर क्वेश्चन लेंदी होणार, टाइम जाणार, कन्फ्युजन होणार. आता बघा, एकच क्वेश्चन चांगला सांगतो तुम्हाला, तुम्ही सांगा कोणता सांगायचा. बर, 4 नंबरचा, 3 नंबरचा घेऊ आपण. बघा आता समजून घ्या, एकदा परफेक्ट वेनं समजून घ्या. छेदात किती आहे? 4 आहे. किती आहे? 6 आहे. किती आहे? 3 आहे. 6चा पाडा म्हणा. 6 1 6. 3 न भाग जातो पण 4 न जात नाही. 3 दुनी 12. 4 ने भाग जातो, 3 ने भाग जातो, म्हणजे लसावी किती आला? 12 आला. किती आला? 12. मग 4 ला 12 बनवायचंय, 3 न गुणा. मग 7 त्रिक 21. सेकंदात उत्तर. मधात काय? प्लस. बर, 6 ला 12 बनवायचंय, 2 न गुणा. 5 ला पण 2 न गुणा. 5 दुनी 10. नंतर काय? वजा 3 ला 12 बनवायचंय, 4 न गुणा. 2 ला 4 न गुणा. 2 गुणीला 4 8. बर, 21 आणि 10 31. 31 मधून 8 गेले 23. 23/12. बाकीचं सोडवता येईल. नो टाइमपास, घरी सोडवा. कळालं? कारण आता हे समजलं तुम्हाला. मग 4 असले तर 4 नाही का? जाऊ दे. एक भाग कंप्लीट. क्लिअर? म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं कधीच युट्यूबवर बघितलेलं नसेल. झालं? आता असं असलं ना, काय करायचं? सरळ सरळ बघा, फक्त क्रॉस मल्टिप्लाय करून ऍड करायचं. सिंपल, काही नाही, कोणतीच ट्रिक नाही, कोणतं डोकं नाही, काहीच नाही. 3 1 3, 3 आणि 2 5. 5/3. 4 1 4. 4 आणि 3 7. 7/4. 3 त्रिक 18. 18 आणि 9 27. 27/6. 4 दुनी 8. 8 7, सॉरी, गाडी जोरात चालली होती. 4 दुनी 8. 8 आणि 7 15. 15/4. हो सर, एवढं फास्ट कसं उत्तर आहे सर? सर इकडे पहा, काय आहे हे? काय माहिती आहे तुम्हाला? इकडे बघा, हे काय आहे? हे डायरेक्ट असं आहे. एक त्याला जोडून द्या, एक त्याला जोडून द्या, 3 त्याला जोडून द्या आणि 2 त्याला जोडून द्या. यांचा अर्थ आणि याचा अर्थ एकच आहे. समजलं? म्हणून इथे जास्त डोकं लावायचं नाही. पण डोकं कधी लावायचं? काय असेल? वजा असेल. सध्या डोकं लावायचं का नाही? सरळ सरळ हीच मेथड. 4 1 4. 4 आणि 3 7. 6 3 18. 18 आणि 9 27. 4 2 8. 8 आणि 7 15. समजलं? आता याच्यातला दुसरा प्रकार. बर, याला कसं लिहा? उलट लिहा, सरकं लिहा. उत्तर एकच येतं. म्हणजे कसं? उलट सरकं कसं सर? समजा 3 + 9/6 आहे, और 9/6 + 3 आहे. बघा, माहिती आहे भाग जातोय ला. तुमच्या भावना समजल्या मला, पण सध्या फक्त क्वेश्चन समजून घ्या. 6 3 18 आणि 9 27. 6 3 18 आणि 9 27. दोन्ही ठिकाणी उत्तर एकच येणार, कारण प्लस आहे. काय आहे? प्लस. तो आपल्या ओळखीचा आहे. हा बदमाश आहे जरा. कोण? मायनस. म्हणून बदमाशसाठी वेगळी स्लाइड टाकली मी परत. कळालं? इथं तर काही प्रॉब्लेम जाणार नाही तुम्हाला. जसं ते केलं तसंच ते. आता तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघणार, याच्यातून हा मायनस करा, ते उत्तर येऊन जाईल. याच्यातून काही नका, ट्रिकच्या नादी लागू नका. सिंपल उत्तर येऊन राहिलं ना, त्याच टाइम मध्ये उत्तर येऊन राहिलं का नाही तुमचं, मग अशा क्वेश्चन साठी ट्रिक लक्षात ठेवणे म्हणजे तुमचा अभ्यास काहीच नाही. समजलं का? तुमचा अभ्यास काहीच नाही. या प्रश्नासाठी जर ट्रिक पाहिजे तुम्हाला तर 5 1 5. 5 मधून 4 गेले, वजा 1. काट डालो उसको. हा, 5 3 15. 15 मधून 2 गेले 13. 13/5. ठीक आहे. 3 लाडू आहे. 6 गुणीला 3 18. 18 लाडू मधून 11 लाडू गेले 17 सॉरी, लाडू वाढले होते, जाऊ दे. 7/6. 3 3 18. 18 मधून 11 गेले 7 लाडू. आता लाडू खात जाऊ नका, माशा. जाऊ दे, पावसाळ्याने. 6 पंच 30. 30 मधून 17 गेले 13/6. बघा,
सगळं क्लिअर करणार आहे आज मी. याच्यानंतर फ्रॅक्शन मध्ये तुमचा काही प्रॉब्लेम नको. काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? नाही. इथं तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण इथे लक्षात राहू द्या आता. इथे थोडासा घोळ होण्याचे चान्सेस आहे. इथून पुढं जेवढे प्रश्न येतील तिथे थोडंसं लक्ष राहू द्या. बघा 7 एक 7. इथे 6 आहे. 7 एक 7 वजा 7 भागीला 1 आहे. बरं. 7. 6 मधून 7 जात नाही. मग 7 मधून 6 कमी करा. 1 भागीला 7. पण या 7चं चिन्ह द्यावं लागेल मायनस. बरं. याच्यासाठी परत एक गोष्ट. बघा शिकवता शिकवता सांगून देतो मी हा. मला परत लक्षात राहत नाही मग. विसरभोळा आहे मी. -1 भागीला 7 म्हणा किंवा 1 भागीला -7 म्हणा किंवा या दोघांना मधात घ्या. या तिघांचा अर्थ एकच आहे. समजलं? आता तुम्ही जर IIT वगैरेचे स्टुडंटचे एखादे लेक्चर बघितले किंवा प्रोफेसरचे एखादे लेक्चर बघितले, त्यांच्या मते यांचे वेगवेगळे अर्थ आहे. पण आपल्याला PhD करायची नाही मॅथमध्ये. करायची का? नाही. आपल्यासाठी याचा अर्थ सध्या तरी एकच आहे. कळालं? नाही तुमच्यापैकी काही सायंटिस्ट असतात. त्यांनी बघितलेले असतात. सर हे तिन्ही एकत्र राहू शकत नाही. आपल्याला पेपर काढायचा आहे फक्त. काय काढायचा आहे? पेपर. म्हणून आपल्या समजण्यासाठी या तिन्हींचा अर्थ सध्या काय आहे? एकच आहे. कारण आहे त्याचं त्याच्या तिघांमधून एकच गोष्ट कॉमन येते -1. काय कॉमन येते? -1. याचा ओरिजिनल अर्थ असा आहे. म्हणून हे तिघं सारखेच समजायचे. काय समजायचे? सारखे. ठीक आहे. बरं हे का सांगितलं सर? कधी-कधी प्रश्न एक वरती जोडेल राहील, कधी-कधी मायनस कुठे जोडलेलं राहील? आणि कधी-कधी मधामध्ये. म्हणजे तिन्ही ठिकाणी मायनस जोडलेलं असलं तर समजून जायचं तो -1 आहे. किती आहे? -1. बरं कळालं हे? 8 दुनी 16. 5 वजा 16 सांगा. -11 भागीला 8 म्हणजे समजलं तुम्हाला. मोठ्या संख्येतून छोटी संख्या, मोठ्या संख्येचं चिन्ह. साइन 18. 11 मधून 18 गेले, खाली किती उरणार सांगा. 7. हां. 13 वजा 15 भागीला 5 किती येणार? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? समजलं? सगळ्या गोष्टी आल्या या? इथं प्लस काय येतं? इथं मायनस काय येतं? बरं इथं पण प्लस येऊ शकतं बरं असं काही नाही. इथं पण प्लस आणून दाखवतो तुम्हाला. काही नाही बघा. सिंपल. इकडला नंबर मोठा असला तर काय येणार? प्लस. अरे तेवढं तर कळायला पाहिजे ना तुम्हाला. इथं 13 च्या ऐवजी 23 घ्या बरं. समजा 23 भागीला 5 आणि -3 आहे. तर 5 त्रिक 15. 23 वजा 15 भागीला किती? 5. किती उत्तर येणार? 8 भागीला 5. म्हणजे असं काय नाही, की असं उलटं असलं म्हणजे नेहमी उत्तर मायनसमध्ये येईल. मी मायनस का टाकलं? प्रॅक्टिससाठी टाकलं. कशासाठी टाकलं? प्रॅक्टिससाठी, की तुम्हाला ओळखायला आलं पाहिजे, की ज्या गोष्टीतून जी गोष्ट काढते, ती गोष्ट जर मोठी असेल तर उत्तर मायनस येईल. कसं येईल? मायनस. बघून घ्या. 7 मोठे, 16 मोठे, 18, 15 म्हणून प्रत्येक उत्तर कसं आलं? मायनस. आता इथं बघा बरं. कुठे गेलं? हां. 15 कसे? छोटे म्हणून उत्तर कसं आलं? प्लस. छोट्या-मोठ्या गोष्टी सगळ्या क्लिअर करा. म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं मी, आजचा व्हिडिओ म्हणजे तुमच्यासाठी मॅथेमॅटिक्समध्ये लाईफ चेंजिंग राहील. कारण हे सगळ्याच ठिकाणी पर्सेंटेज असू द्या, रेशिओ, प्रोपोर्शन कुठेही जा, फ्रॅक्शन राहणार म्हणजे राहणार. त्याच्यासोबत अजून काहीतरी ॲड होणार. आता थोडंसं मिक्सिंग टाइप बघा. लक्ष द्या थोडंसं. आता -1/2 किती आहे? -1/2 अधिक 1 आहे. बरोबर? आता बघा काय करायचं? 2 1 2 मधात कोणतं साइन आहे? प्लस. तुम्हाला काय म्हटलं हा मायनस सगळ्या ठिकाणी असतो. सांगितलं ना आत्ताच? सगळ्या ठिकाणी असतो तो. मग हा मायनस 1 ला देऊन टाका. -1 खाली काय राहणार? 2. छेदामध्ये मायनसचा विशेष ठेवू नका. -1 अधिक 2 किती येणार रे? आता बघा, मोठ्या संख्येतून छोटी संख्या. हे लक्षात राहू द्या. काय? मोठी वजा छोटी. हां. मोठी वजा छोटी. साइनचं घेणं-देणं नाही. लक्ष राहू द्या. साइनचं घेणं-देणं नाही. मोठी वजा छोटी आणि मोठ्या संख्येचं चिन्ह.
मोठ्या संख्येचे साईन समजून घ्या. जेव्हा बेरीज वजाबाकी करताना तुमच्या समोर असा डाऊट येईल की आता काय करायचं, आता याच्यात होतात कन्फ्युज वेळेवर, तर काय लक्षात ठेवा सिंपल, जी मोठी संख्या असेल तिच्यामधून छोटी संख्या काढून टाका. मोठी संख्या कोणती आहे 2, 2 मधून 1 काढून टाकला, उत्तर किती आलं 1. आणि मोठी संख्या कोणती आहे 2, म्हणून तिचं चिन्ह काय राहील प्लस, उत्तर काय आलं 1/2. किती आलं 1/2. ठीक आहे. काय असतं ना स्टडी करताना, जेव्हा तुम्हाला गोष्ट समजत नाही तिथे तुम्ही काय करा, तिथे जास्त फोकस करा. ठीक आहे. आता इथं समजून घ्या. आता दुसरा नियम हा. पहिलंही कळालं. एक एक गोष्ट माइंडमध्ये फिक्स करत चालला. आता लक्षात राहू द्या. इथं प्लस आत गेल्यानंतर समजून घ्या, हे जे प्लस जेव्हा कंसाच्या आत जाईल नो चेंज, चेंज होणार नाही. चेंज म्हणजे काय बदल, नो म्हणजे काय नाही, नो चेंज. कसं तुम्ही म्हणताल सर आम्ही मराठी मीडियमचे म्हणून सांगून राहिले, नो म्हणजे नाही, चेंज म्हणजे बदल. प्लसचा ब्रॅकेटवर काही फरक पडत नसतो. ठीक आहे. जसा तुमचे घरचे तुमच्यावर बोलतात तुमच्यावर काही फरक पडत नाही, तसा या प्लसचा ब्रॅकेटवर काही फरक पडत नाही. ठीक आहे. पण काय मायनस, मायनस असेल काय असेल मायनस, मायनस असल्यावर चेंज होणार, काय होणार चेंज. मायनस असल्यावर चेंज होणार. जसे बाहेरचे बोलल्यावर तुमच्यावर फरक पडतो तसं मायनसनं ब्रॅकेटवर फरक पडणार. काय होणार फरक पडणार. काय फरक पडणार सर, प्लस असेल तर काय होईल सर मायनस होईल, आणि मायनस असेल तर काय होईल सर प्लस होईल. समजलं. हा बाहेरचे, हे कोण आहे बाहेरचे, मायनस म्हणजे बाहेरचे आणि प्लस म्हणजे घरचे. घरच्यांचा फरक पडत नाही, बाहेरच्यांचा फरक पडतो. शॉर्ट ट्रेड झाला आपला तर युट्यूब शॉर्ट. ठीक आहे. हा समजलं. मग आता लक्षात ठेवा, हा घरचा आहे, कोण आहे घरचा, फरक पडेल का नाही. हे म्हणजे काय आहे 2 - 3/4. आणि याचं उत्तर सांगा बरं तुम्ही पटकन. हा 4 2 8, 8 - 3, 5/4. कारण घरचा आहे आपलाच माणूस. -7/-2. इथं बाहेर कोणीच नाही, घरचे पण नाही दारचे पण नाही. हे मुद्दाम कन्फ्युज करण्यासाठी ब्रॅकेट दिलं. कशासाठी कन्फ्युज. त्याला सरळ सरळ लिहा. कसं याच्यासारखं बघा, -7/4 -2 सेंटरला लिहू -2. बघा जसं हे सोडवलं होतं तसंच लक्ष द्या. काय करायचं तुम्हाला जर कन्फ्युज होत असेल ना, तर व्हिडिओ रिवाइंड करायचा आणि त्या स्टेपला बघायचं की इथं का कन्फ्युज होतंय आपल्याला. 4 2 8, त्याचं साईन कोणतं आहे मधामध्ये मायनस, या 7चं साईन कोणतं आहे मायनस, खाली 4. जेव्हा साईन वेगळे असतात तेव्हा मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करतो आपण आणि मोठ्या संख्येचं साईन देतो. पण जेव्हा साईन सारखे असतात तेव्हा सरळ सरळ बेरीज करा. काय करा बेरीज. 7 आणि 15 सॉरी 7 आणि 8 15, आणि सारखं साईन देऊन टाका जे असेल ते. सारखं साईन कोणतं आहे मायनस. समजलं. म्हणजे बघा फ्रॅक्शन शिकताना बेरीज वजाबाकी पण चालू आहे तुमचं. हे झालं. आता कोणाला बाहेरचे लोक, बाहेरचे लोक म्हणजे फरक पडणार, पडणार की नाही फरक. बाहेरचे लोक फरक पाडतात की नाही. मायनस न फरक पाडला. काय फरक पाडला मायनस मायनस प्लस, आणि हे तुम्ही सोडवलेलं आहे. बोला ना माझ्याकडे काय पाहता हिच्या पण. 24/5. मी काही तर डान्स करणार आहे का सांगायचं पटकन. 5 3 15, 15 आणि 9 24, 24/5. समजलं कळालं काय. ही स्लाइड म्हणजे खूप तुम्हाला सांगून गेली. काय काय मोठी संख्यातून छोटी संख्या, मोठ्या संख्येचं साईन, दोन्ही जर साईन सारखे असतील तर डायरेक्ट बेरीज करा. प्लस असेल तर प्लस द्या, मायनस असेल तर मायनस द्या. घरच्याचा फरक पडत नाही, बाहेरच्याचा फरक पडतो, म्हणून शेवटी फरक पडला. आतलं साईन बदललं, मायनसनं काय केलं आतलं साईन चेंज करून टाकलं. समजलं. याचं बेसिक असं असतं सांगतो, -1 गुणिला -1 काय होत असतं +1. ठीक आहे. पण आपल्याला बाहेरचे जास्त समजतं. आता आता बघा किती मोठा फरक पडेल. इकडे लक्ष द्या. म्हणून म्हटलं असा व्हिडिओ तुम्ही कुठेच बघितला नसेल जिथं सगळं कव्हर आहे तुमचं आज. -1/2. इकडे लक्ष द्या. शांत बसा. इकडे लक्ष द्या. -1 आहे तर डायरेक्ट -1 बनवा त्याला, असं लिहा. ठीक आहे. प्लसचा काही फरक पडतो का रे. घरच्या लोकांचा काही फरक पडत नाही. समजलं. 3 3 बरं.
आता समजून घ्या, आपण गोष्टी मिक्स करून राहिलो. आता तुम्हाला पहिली गोष्ट हे चेक करणे, भाग सारखे आहे का? नाही. 2 भाग आहे, 3 भाग आहे. म्हणजे बेस सारखा करणे. तर क्रॉस मल्टिप्लाय करताना आता बघा, आता क्रॉस मल्टिप्लाय करताना लक्ष ठेवा. 3 एक 3 -3. ठीक आहे? बरोबर आहे? आता गुणाकार करताना काय असतं रे? सारखं साइन. गुणाकारात सारखं साइन असेल बघा, सारखे. गुणाकार. त्याला वेगळं करा बरं थोडं. नाकारला. या नाकारला याच्यापासून वेगळं केलं तर काय होतं रे? बरं. सारखे आणि वेगळे. मल्टिप्लिकेशन मध्ये मी काही बोललोच नाही. सोच बदलो देश बदलेगा. सारखा साइन असेल तर गुणाकार कसा येतो? प्लस. आणि वेगळे साइन असेल तर गुणाकार कसा येतो? मायनस. म्हणजे सारखं साइन म्हणजे कसं समजून घ्या. सारखं साइन म्हणजे काय रे? दोन्ही ठिकाणी प्लस प्लस असू द्या किंवा दोन्ही ठिकाणी मायनस मायनस असू द्या, नेहमी गुणाकार कसा येणार? प्लस येणार. पण वेगळे साइन असेल प्लस मायनस किंवा मायनस प्लस, त्यावेळेस गुणाकार काय येणार? जास्त लोड घ्यायचाच नाही. मी तुम्हाला सिंपल सांगून राहिलो ना. काय? सारखे साइन असेल तर गुणाकार प्लस, वेगळे साइन असेल तर गुणाकार मायनस. मग इथं बघा, 3चं साइन काय आहे? प्लस. या 1चं साइन काय आहे? मायनस. म्हणजे 3 1 3. तर उत्तर काय आलं? मायनस. समजत नसेल तर एफर्ट्स टाकावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. कारण हा प्रश्न तुम्हाला नाही जमत याचा अर्थ पेपरला नाही येणार असं थोडी असतं. मला जमत नाही हा पेपर, असा कुठं प्रश्न पेपरला येणार आहे असं होत नसतं. प्रॅक्टिस करावी लागेल. 2 1 2. मधात साइन कोणतं आहे? मायनस. 3 2 6. आताच बोललो मी, आत्ताच बोललो. काय? कुठे बोललो? जाऊ दे. सारखे साइन असेल तर काय करा? बेरीज करा आणि सारखं साइन देऊन टाका. -5/6. समजलं? कळालं? काय अवघड? आता बाहेरचा फरक पाडणार. बाहेरचे लोक फरक पाडणार. म्हणजे जो उत्तर बघा काय येईल? -1/2. बरं एक काम करा तुम्ही. काय करा सरळ सरळ माहिती का? हे असं मायनस दिलेलं असलं ना, त्याला डायरेक्ट अंशाला जोडून द्या. डायरेक्ट -1 घ्या. असं करा. म्हणजे लगेच सोपं होऊन जाईल तुम्हाला. समजलं? मायनस मायनस काय झालं? प्लस. बाहेरच्या लोकांना तुमच्यावर फरक पाडला. आता 3 1 3. सारखं साइन प्लस, वेगळं साइन मायनस. 3चं साइन प्लस, याचं मायनस, वेगळं साइन आहे म्हणून गुणाकारात -3. 2 1 2. 3 2 6. मोठ्या संख्येतून छोटी संख्या, मोठ्या संख्येचं साइन. 3 मधून 2 गेला 1, मोठी संख्या 1, उत्तर आलं -1/6. आता तिसरं, बाहेरच्या घरच्या लोकांचा काही फरक पडत, घरच्या लोकांचा आपल्या डोक्यावर काहीच फरक पडत नाही. म्हणजे काय करा आता, ते पहिला जो फ्रॅक्शन आहे ना, याचा मायनस डायरेक्ट त्याला देऊन टाका. समजून घ्या, -7 भागीला किती आहे? 4. याचा याच्यावर काही फरक पडत नाही म्हणून हे जसंच्या तसं मायनस राहील. आता बघा, 6 गुणिला 7 42, पण मायनस मध्ये, कारण गुणाकारामध्ये वेगळे साइन आहे. 4 पंच 20. मधात साइन कोणतं आहे? मायनस. खाली दोघांचा गुणाकार 24. हा, -62 भागीला 24. 4 न भाग जात नाही, तर अर्ध करा. -31/12. ठीक आहे. आणि एक लास्ट बघा, समजून घ्यायच्या गोष्टी सगळ्या. हे झालं, हे झालं. लास्ट वाला बाकी आहे. 11ला मायनस द्या. दिलं सर. बाहेरच्या लोकांचा फरक पडणार. मायनस मायनस प्लस. 13/10. तर लसावी वापरून दाखवा बरं. वापरतो. या दोघांचा लसावी किती आहे? 10 आहे. ठीक आहे. प्रत्येक ठिकाणी लसावी वापरू शकता, काहीच नाही. या दोघांचा लसावी 10 आहे. 5ला 10 बनवायचं. कितीनं गुणणार? 2 न. मग 11लाही 2 न गुणा. -22. 13ला 10 बनवायची गरज, सॉरी 10ला 10 बनवायची गरज नाही, म्हणजे 13 जशीच्या तशी राहतील. आता इथं काय झालं रे? मोठ्या संख्येतून छोटी साइन वेगळे आले ना. समजून घ्या. इथं सगळ्या गोष्टी क्लिअर करा. इथं साइन सारखी होती म्हणून काय केली? बेरीज, सारखं चिन्ह देऊन टाकलं. इथं साइन वेगळं होतं तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या, मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकलं. इथं परत साइन सारखे होते म्हणून काय केली? बेरीज आणि सारखं चिन्ह देऊन टाकलं.
इथे साईन वेगळे तर मोठ्या संख्येतून छोटी संख्या 22 मधून 13 गेले 9 आणि बेस जसाच्या तसं सगळं काही क्लिअर आहे. मग आता जर याला थोडस अवघड बनवलं प्रश्न येऊ शकत नाही का? येऊ शकतो. ठीक आहे. मग आता याला कसं सॉल्व्ह करायचं? आता बघा सगळं डोक्यातून काढून टाका आता. नाही ठेवा. डोक्यात ठेवा. कसं आहे माझ्या बोलण्याचा डायरेक्टच अर्थ घेता वेगळा तुम्ही. ठीक आहे. सारखं साईन म्हणत होतो मी. तुम्ही वेगळंच समजलं त्याला. हां. आता बघा. हे प्रश्न आहे ना, हे सगळे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे मी सांगतो. इकडे बघा. 2 आणि 3 छेदात बघा छेदात काय आहे? 2 आणि 3 लसावी सांगा पटकन मला 6. एकाच स्टेप मध्ये सांगतो आन्सर कसं आणायचं. कळालं? समजून घ्या. याच्या खाली कोणी आहे का? म्हणजे डायरेक्ट 6 न गुणवावं लागेल. 6 एक 6. आता पहिली एक स्टेप सांगतो. समजून घ्या. याच्या खाली काही नाही. म्हणजे एकला डायरेक्ट कितीने गुणावं लागेल? 6. तर 6 एक 6. कळालं? बाहेरच्या घरच्या लोकांचा काही फरक पडत नसतो. आता समजून घ्या. 2 ला 6 बनवायचं. कितीने गुणणार? 3 न. मग या 1 ला 3 न गुणा 3. पण थांब ना थोडी थांब. प्लसचा काही फरक पडत नाही. म्हणून हे मायनस जसं तसं राहील इथे. प्लसचा काही फरक पडत नसतो ब्रॅकेटवर. जे ब्रॅकेट मधलं चिन्ह असेल तेच लागेल आपल्याला. 3 ला 6 बनवायचे. 2 न गुणा. मग वरच्या 1 ला पण कितीने गुणा? 2 न. 2 1 2. नंतर चिन्ह लिहा. मायनस. झालं उत्तर. किती उत्तर आलं? 1/6. कसं? 6 मधून 3 गेले 3. 3 मधून 2 गेला 1. आता दुसरं परत. समजून घ्या. खूप सोपं आहे. 4 आणि 2. 4 आणि 2 चा लसावी किती येतो? 4. कारण दोघांनाही भाग जाईल अशी जवळची संख्या कोणती आहे? 4 आहे. मग मी जर 4 लिहिलं समजून घ्या. 4 प्रश्न झाले की तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. या 2च्या खाली काहीच बेस नाही म्हणजे याला डायरेक्ट 4 न गुणावं लागेल. 4 दुनी 8. किती आले? 8. मायनसचा फरक पडतो का? मायनस म्हणजे कोण? बाहेरचे लोक. बाहेरच्या लोकांचा तुमच्या मेंदूवर फरक पडणारच. काय होणार आहे? प्लस 4 ला 4 बनवण्याची काही गरज नाहीच आहे. म्हणजे सरळ सरळ 3 जसेच्या तसे. 2 ला 4 बनवावं लागेल. म्हणजे 1 ला कितीने गुणावं लागेल? 2 न. 2 1 2. झालं उत्तर. ठीक आहे. किती येईल? 13/4. 4 आणि 6 चा लसावी किती येतो? 12 येतो. किती येतो? 12. -7 जसेच्या सॉरी 4 ला 3 न गुणावं लागेल. तेव्हा 12 येतील. मग 7 ला 3 न गुणा 21. पण चिन्ह वरती घ्यावं लागेल त्याच्यासोबत मायनस. +2. डायरेक्ट 12 गुणावं लागेल याला कारण खाली काहीच नाही. 12 गुणिला 2 24. चिन्ह कोणते? प्लस. 6 ला 2 न गुणावं लागेल. तर वरती पण 2 ने गुणा. 1 गुणिला 2 2. चिन्ह कोणतं आहे? मायनस. समजून घ्यायचं प्रत्येक बोलण्याकडे माझ्या काय सुरू आहे. 24 मधून बघा आता 24 मधून 21 गेले 3. 3 मधून 2 गेला 1. 1/12. आणि लास्ट 4. 5 आणि 8 चा लसावी 40. किती येतो? 40. आता 4 ला 40 बनवायचंय. सॉरी समजून घ्या. 5 8 40 होतात. आता याच्या खाली काही आहे का? नाही. मग 4 ला 40 न गुणा. 160. उत्तर आलं पाहिजे. किती आलं? 160. बरोबर? काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. झोपू नका. इकडे पहा. हां. बाहेरचे लोक आत गेल्यावर काय होतं? बाहेरच्या लोकांचा तुमच्यावर फरक पडणार. मायनस मायनस काय होणार? प्लस. लसावी किती आहे? 40. प्रत्येक स्टेपकडे लक्ष द्या. 5 न 8 ला गुणा. मग वरती पण 9 ला 8 न गुणावं लागेल. 72. पण कसे येतील ते? प्लस. आता इथं मायनस सरळ सरळ आहे तर मायनस लिहून टाका काही विषय नाही. 8 पंच 40. 3 5 15. ठीक आहे. हे जमतं तुम्हाला 160 मधून 72 त्याच्यातून ते वजा करा. काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर आहे सगळं? हाफ टॉपिक कंप्लीट झाला आपला. कोणता टॉपिक? हाफ टॉपिक. समजलं? थोडंसं आता याच्यावर विचार करा. मी थोडंसं पाणी पिऊ द्या मला. आता एक टॉपिक आपला क्लिअर झालेला आहे. दुसरा टॉपिक मी तुम्हाला सिरियसली सांगतो. माझं म्हणणं ऐका. त्या YouTubeवरचे त्या ट्रिक्स आणि टेक्निक्स आहे ना त्याच्या नादी लागू नका. जसं की 2 आणि 1 3 करा. मग कन्फ्यूज होतं का नाही? तुम्ही कितीही चांगली टेक्निक वापरा. तुम्ही कन्फ्यूज होणार का नाही वेळेवर?
सरळ सरळ आपला बेस घ्या ना. काय आपला बेस काय म्हणतो इकडे बघा. सरळ सरळ पहिली गोष्ट, सर भाग सारखे आहेत का सांगा. तर मी आहे हा. भाग सारखे आहेत. किती आहे? 2. बरोबर. सिंपल बघा. काही लोड नाही घ्यायचा. फक्त स्पीड मॅटर करणार. स्पीड चांगला ठेवा. 2 1 2, 2 आणि 1 3. मधात कोणतं साईन आहे? प्लस. 2 गुणिला 2 4, 4 आणि 1 5. काय अवघड आहे का? 8/2 म्हणजे किती? 4. कशाला 2 आणि 1 3 टेक्निक काही टेक्निक नका वापरू. सिंपल ठेवा. ट्रिक्स मी तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगलं सांगू शकतो. पण माझं म्हणणं आहे ट्रिक्स तुम्ही 2-3 हप्त्यातच विसरून जाणार. हे विसरणार का? 4 त्रिक 12, 12 आणि 1 13, 4 1 4, 4 2 8 आणि खाली बेस सारखा आहे. 4 आणि 2 6, 4 1 4, 4 आणि 2 6. बेस 4. उत्तर किती आलं? 19/4. काही प्रॉब्लेम याच्यात? सगळं काही सोडवू शकता. दुसरा वजाबाकीमध्ये पण तेच. 4 त्रिक 12, 12 आणि 3 15, 4 1 4, 4 आणि 5 आणि खाली किती आहे? 4. 15 वजा 5 10/4. भाग जातो 2 ने म्हणजे 5/2. ठीक आहे, कोणतंही घ्या. काही नका वापरू ते. 6 मधून 3 वजा करा. काही नाही, सरळ सरळ ठेवा. किती मोठा नंबर असू द्या. 8 गुणिले 6 48, 48 आणि 5 53, 8 त्रिक 24, 24 आणि 1 25. मधात साइन आहे मायनस. सांगा. 28 किती? 28/8. 4 न भाग जातो का? जातो. 4 7 28, 4 2 8. म्हणून मी तुम्हाला 4 म्हटलं. आणि 4 न जात नसेल तर काय करायचं? त्याला अर्ध कर. बाकीचं सॉल्व्ह करू शकता. काही प्रॉब्लेम? ठीक आहे. बघा, आता काही जणांना समजत नाही ट्रिक शिवाय. थोडंसं ट्रिक म्हणजे थोडंसं वेगळं सांगतो. पण हे बेसिक लक्षात राहील सर्वांच्या. ठीक आहे. आता बघा, याला जर सॉल्व्ह करायचं सरळ सरळ, प्लस आहे मधात काय आहे? प्लस. आता खालच्या बेसची आपल्याला सध्या काही गरज नाही. सरळ सरळ बघा. 3 आणि 1 किती होतात? 4. 3 आणि 1 4. आत काय उरलं? 1/4 अधिक 2/4. आता इथं हे 4 तर बाहेर राहील. 2 आणि 1 किती? 3. आणि खाली बेस सारखा. हे झाले तू तर सारखंच आहे. 4 चूक 16, 16 आणि 3 19. ठीक आहे. हेही सोपं आहे. परत एक सांगतो, समजून घ्या. आता हे 5 आणि 2 किती झाले? 7. ठीक आहे. आता 7 आहे आणि आत काय बघा? 3, 3/7 आणि इकडं 2/7. म्हणजे हे येईल तुमचं 7 बाहेरचे. 3 आणि 2 5, 5/7. सोपं आहे हे पण. तुम्हाला म्हणजे तुम्हाला काय समजलं? जर ऑप्शन अशा फॉर्मॅटमध्ये असेल, कशा? अशा, तर ही मेथड घ्या डायरेक्ट. पण ही का नाही सांगत मी? याच्यासाठी. आता इथं बघा, इथं उलट आहे. समजून घ्या. समजा आपल्याला हे सोडवायचं. तर 6 - 3 करा. किती? 6 - 3. ठीक आहे. मग आत काय उरलं? 5/8 वजा 1/8. ठीक आहे. 6 मधून 3 गेले 3. 5 मधून 1 गेला 4. 4/8 म्हणजेच किती? याला भाग जातो 1/2. 4 1 4, 4 2 8. तर किती उत्तर आलं तुमचं? 1/2. म्हणजे 3 2 6, 6 आणि 1 7. 7/8. 7/2. हेच उत्तर आलं ना? बघा, तेच उत्तर येतं. काही प्रॉब्लेम? बॉरो लागणार आहे. आता याला त्या मेथडनं सोडू आपण पहिले. समजून घ्या. 4 - 2. ठीक आहे. आतमध्ये काय बघा? 1/5 वजा 3/5. हां, सांगा. 4 मधून 2 गेले 2. आता 1 मधून 3 गेला -2/5. आता घोळ झाला का नाही? आता इथं काय करणार सांगा बरं तुम्ही? बरं, याला असंच राहू द्या. ठीक आहे. याला असंच राहू द्या. कारण आता उत्तर कसं आलं? मायनस. असा आतापर्यंत फ्रॅक्शन बघितला का तुम्ही? बघितला का? नाही. कारण वरती असा मायनसमध्ये फ्रॅक्शन आतापर्यंत तुम्ही बघितला नाही. याला चेक करू आपण आपल्या रेग्युलर मेथडनं. 5 चुक 20, 20 आणि 1 21. मधात कोणतं साइन आहे? मायनस. 5 दुनी 10, 10 आणि 3 13. उत्तर किती आलं? 8/5. याचं उत्तर 8/5 यायला पाहिजे. मग 8/5 आहे ना, समजून घ्या.
समजून घ्या 8/5 आहे ना, तर 5 1 5, 5 1 5 आणि वरती किती आले? 3 आले. किती आले? 3. आता इथून पुढे जे सांगणार आहे ते समजून घ्या. कळालं इथपर्यंत काही डाऊट? आता जेव्हाही वरती मायनस येईल, काय येईल? मायनस. समजून घ्या. जेव्हाही वरती मायनस येईल, तेव्हा 5 मधून हे ती वरची व्हॅल्यू आहे ती कितीनं कमी बघा. समजून घ्या. ही जी व्हॅल्यू ही कितीनं कमी आहे? 3 न. कितीनं कमी आहे? 3 न. ही दोन व्हॅल्यू 5 पेक्षा कितीनं कमी आहे? 3 न. पण मायनस असल्यामुळे याच्यातून 1 काढून टाका. किती येईल तिथं? 1. कळालं का? मग असं कन्फ्युजन नको व्हायला आपलं, म्हणून मी तुम्हाला ही सेकंड मेथड पण सांगतो. म्हणून मॅथमध्ये मी नेहमी सांगतो तुम्हाला काय, की नो ट्रिक इज परफेक्ट. मॅथमध्ये एकाच ट्रिकनं सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील असं नसतं. कळालं का? पण एक अशी गोष्ट पकडा जिनं सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. कोणती गोष्ट आहे? कन्सेप्ट. कोणती गोष्ट आहे? कन्सेप्ट. 5 सेकंद 10 सेकंद शिल्लक लागतील. कळतंय ना तुम्हाला? पण प्रॉब्लेम जाईल का सोडवण्यामध्ये काही? नाही. कळालं? म्हणजे याच्या भानगडीत तुम्हाला पडण्याची गरज पडणार नाही. परत एक क्वेश्चन घेऊन तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. समजा आपण घेऊ हा 6 मधून 3 गेले किती उरतात? 3. आतमध्ये बघा 1 आणि इकडे किती आहे? 6/8. आता 3 जशाच्या तसे लिहिले. 1 मधून 6 गेला म्हणजे -5 आणि खाली किती आहे? 8. आता बघा 8 आणि 5 मध्ये फरक कितीचा आहे? 3चा. पण इथं मायनस असल्यामुळे इथे किती होतील? 2 होतील. कारण 1 कमी करावं लागेल. आता याला आपण रेग्युलर मेथडने सॉल्व्ह करून बघू. तेच उत्तर येतं का? 8 सकम 48. 48 आणि 1 49. 8 त्रिक 24. 24 आणि 6 30. बेस सारखा. किती येणार? 19/8. 8 दुनी 16. 16 आणि 3 19. 19/8. पण तुमचा हा माइंड चालेल का? एक्झाम प्रेशरमध्ये 60 मिनिटामध्ये एका प्रश्नासाठी एवढा टाइम तुम्हाला मिळेल का ते कन्व्हर्जन करायला? हे प्रश्न तुम्हाला विचारत आहे मी. मला नका उत्तर देऊ याचं. याचं उत्तर तुमच्या माइंडला विचारा, की धिस इज बेस्ट फॉर मी का धिस इज बेस्ट फॉर मी? कोणतं बेस्ट राहील? हे तुमचा प्रश्न तुम्हाला. मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं. ज्या ट्रिक बघता तुम्ही त्या ट्रिकनुसार. कळालं का? मला एक खरं सांगा, एवढा कचरा कशाला भरून घ्यायची गरज आहे डोक्यात? की -2 कमी. अरे जाऊ द्या ना, कन्सेप्टवर भर द्या ना. इथं प्रॅक्टिसचा स्पीड वाढवा. काय वाढवा? स्पीड. आणि इथला एक गोष्ट तुम्हाला नेहमी आहे, इथं नेहमी परफेक्टच उत्तर मिळेल. कोणतं उत्तर मिळेल? परफेक्ट. इथं मिळेल का? चान्सेस आहे का? चुकू शकतं ना. बरं, प्रश्न अवघड असेल तर प्रश्नाला स्किप करा. सगळे प्रश्न सोडून घ्या आणि नंतर शेवटी प्रश्न सोडवा. काही प्रॉब्लेम? नेक्स्ट. शांत बसा. एक तेच आहे, काही विषय नाही. त्याच गोष्टी आता काही समजून सांगत नाही मी तुम्हाला. 7 दुनी 14. 14 आणि 3 17. 17/7 अधिक 10/7. सगळ्यांना येतं किती? 27/7. कोणताही प्रश्न सॉल्व्ह करू शकता? बेस सारखा आहे. हे पण सॉल्व्ह करू शकता. फक्त काय आहे? मिश्र अपूर्णांक आणि अपूर्णांक. म्हणजे मिश्रमध्ये साधा अपूर्णांक मिळवला. हा पण प्रश्न कधी-कधी कन्फ्यूज करतो ना तुम्हाला. म्हणून एक ओळख म्हणून टाकलं मी. कोणताही प्रश्न घ्या. 7 5 35. 35 आणि 4 39. 39 2/7 किती? 37/7. ही सॉल्व्ह करता येतील सर्व क्वेश्चन? नेक्स्ट. हे पण सॉल्व्ह करता येतील. काही प्रॉब्लेम नाही बघा. 2 आहे. 3 1 3. 3 आणि 1 4. 4/3. याच्या पुढे ऑलरेडी टाईप झालेलं आहे आपल्या. 3 दुनी 6. 6 आणि 4 10. 10/3. मायनस आहे का याच्यात? बरं, हे करता येतील समोरचे? मायनस वाला घेऊ. एक हा घेऊ, एक उलटा घेऊ. 3 5 15. 15 आणि 2 17. 17/3 वजा 2. माहित आहे कसं करतो? 3 दुनी 6. 17 वजा 6 आणि 3 म्हणजे किती येईल? 11/3. आता उलटा करून पाहू एकदा. 6. 7 त्रिक 21. 21 आणि 2 23/7. 7 सकम 42. 42 मधून 23 कमी करायचे. किती येणार? 19/7. समजलं? काही अवघड? कोणताच टाईप तुमच्या डोळ्याखालून गेला नाही असं होणारच नाही आता. म्हणून पहिलीच टॅगलाईन आहे आपली, असा व्हिडिओ बघितला नसेल. तुम्ही बघा, मी डायरेक्ट बोलतो. एवढे क्वेश्चन, एवढे टाइप्स तुम्हाला कोणत्याच व्हिडिओमध्ये दिसणार नाही. सगळेच आहे. काहीच ठेवलं नाही शिल्लक तुमच्यासाठी. ठीक आहे? सगळे भांडे भरून दिले तुमच्या गाडीत.
घेऊन जा त्या नवरदेवाच्या, सॉरी जाऊ द्या आता, नवरीकडे त्या चटाया गिट्या मंडप गिंडप बी घेऊन जायचं असेल ते बी घेऊन जा. ठीक आहे. हे काय अवघड आहे. बरं अहो सरी सारखं दिसून राहिलं, सारखं नाहीये. आता आता बेस वेगळा आहे. काय वेगळा आहे? बेस. ठीक आहे. बरं इकडे बघा, आता मी तुम्हाला ती मेथड सांगितली होती का नाही? कोणती मेथड? शॉर्ट ट्रिक्स वाली. ती इथं वापरू शकता तुम्ही. का? मायनस नाहीये. काय नाहीये? मायनस. कसं बघून घ्या, सगळं सांगतो तुम्हाला. 2 आणि 1 किती होतात रे? 3 होतात. आत काय उरलं मग? 1/2 प्लस 1/3. तर 3 1 3, 2 1 2, म्हणजे 3 आणि 2 5, 5/6. ठीक आहे, हे झालं तुमचं उत्तर. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जो छेदामधला नंबर असतो त्याच्यापेक्षा फ्रॅक्शन इथे लहानच येईल, कारण तो मिक्स फ्रॅक्शन आहे. कोणता फ्रॅक्शन आहे? मिक्स. तो काय दाखवतो? 3 कंप्लीट भाग आणि 6 पैकी 5 भाग. असं तुम्हाला कधीच फ्रॅक्शन दिसणार नाही, कधीच नाही. 9/11/9 कधीच दिसणार नाही. याचं कन्वर्जन करावं लागेल तुम्हाला समोर. कसं? किती नाही बघा. आता तुम्ही जर याला सोडवलं, एकदा प्रॉपर सांगतो बघा. 9 गुणिले 9 किती होतात? 81. 81 आणि 11 किती? 92. किती होतील? 92. आता याला परत भाग द्या बरं खाली. 9 1 9. आता शून्याचा भाग जाईल, म्हणजे 10 2/9 असं येईल ते. 10 गुणिले 9 90. 90 आणि 2 92. मग आता याच्यावरून काय समजलं तुम्हाला? याला कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला 9 पेक्षा व्हॅल्यू कितीनं जास्त आहे? 2 न जास्त आहे. जास्त आहे म्हणून याच्यात 1 टाका. हा हा इश्यू येणार तुम्हाला या या ट्रिक्समध्ये, टेक्निकमध्ये. कधी येणार? जेव्हा भाग केलेली वस्तू त्याच्यापेक्षा जास्त राहील. मग तुम्ही याला राहू द्या, डायरेक्ट राहू द्या, सोडूनच द्या. आम्हाला ट्रिक टेक्निक नको. सरळ सरळ कसं सॉल्व्ह करायचं मग? दुसरा घेऊ. 3 त्रिक 9. 9 आणि 2 11. 11/3. 4 1 4. 4 आणि 1 5. 5/4. आणि हे तुम्ही सोडवलेलं आहे. बेस सारखा करा. 2 मेथड आहे, क्रॉस किंवा लसावी. 11 चोक 44. 5 त्रिक 15 आणि खाली दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12. एक ट्रिक सांगतो तुम्हाला, टेक्निक सांगतो, लक्षात राहू द्या. मला जसं जसं आठवतं तसं तसं सांगतो मी तुम्हाला. जर मूळ संख्या असेल, कोणती संख्या असेल समजून घ्या. मूळ संख्या असेल तर डायरेक्ट क्रॉस वापरा. काय वापरा? काय वापरा? क्रॉस. कारण मूळ संख्या तुम्हाला, मूळ संख्यांचा लसावी म्हणजे डायरेक्ट गुणाकार असतो त्यांचा. आता बघा इथं मूळ संख्या आहे का? नाही, म्हणून यांचा लसावी 12 आला. किती आला? 12. इथं मूळ संख्या आहे का? 3 पण मूळ संख्या आहे, 2 पण मूळ संख्या आहे. मूळ संख्यांचा लसावी म्हणजे त्यांचा गुणाकारच असतो. काय असतो? 44 आणि 15 59. 59/12. याच्यात काही डाऊट कोणाला? सगळे सॉल्व्ह करता येतील? नाही सॉल्व्ह करता आले? कसं सॉल्व्ह करून राहिलो मी? व्हिडिओ रिपीट करायचा आणि बाकीचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. हे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करण्याची गरज नाही, कारण याची ऑलरेडी पीडीएफ बनवलेली आहे. हेच प्रश्न आहेत सगळे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ फक्त बघायचा आहे. व्हिडिओ मधले प्रश्न सॉल्व्ह करायची गरज नाही. व्हिडिओ बघायचा, तुमच्या समोर पीडीएफ राहील, त्या पीडीएफ मधले प्रश्न सॉल्व्ह करायचे. ते पीडीएफ टाइप वाईज दिलेले. कसे दिलेले? टाइप वाईज. व्हिडिओ पीडीएफ बघता बघता, पीडीएफ सोडवता सोडवता, बघता बघता, पीडीएफ सोडवता सोडवता ज्या टाइप मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम गेला, मायनसचा प्रॉब्लेम गेला समजा, कोणता प्रॉब्लेम गेला? मायनसच्या, लगे व्हिडिओ मध्ये यायचं. हा सरांनी या मिनिटाला मायनसचा क्वेश्चन असा असा समजून सांगितलेला आहे, तो समजून घ्यायचा आणि परत पीडीएफ सॉल्व्ह करायला बसायचं. कळालं? ठीक आहे, करता येईल. एक सोडून दाखवू. 5 सका. बरं हे घ्या, सगळं सोपेच आहे. 3 गुणिले 7 21. 21 आणि 1 22. 22/3 वजा 6 आणि 1 6. 6 दुनी 12. 12 आणि 1 13. 13/6. जास्त झाला आज. आता सर तुम्ही तर म्हटले होते सर मूळ संख्या आहे, मग त्यांचा गुणाकार करा. पण यांचा लसावी तर 6 येऊन राहिला. इथं काय येऊन राहिला? हा नंबर मूळ संख्येच्या पटीतला आहे. कशाच्या पटीतला आहे? मूळ संख्येच्या पटीतला आहे. आता या दोघांचा लसावी किती येतो? 6. काय सर लयच कन्फ्युज करून राहिले. क्रॉस वापरा, लसावी वापरा. रिझन सांगतो बाळांनो मी तुम्हाला. बघा 3 आणि 6 तुम्हाला सरळ सरळ दिसून राहिलं ना, लसावी काढता येतो. दिसून राहिलं ना. मग या 3 ला कितीने गुणावं लागेल?
2 ने. मग 22 गुणिले 2 किती झाले? 44. 44 वजा 13 किती होतील? किती? 31/6. सर इथं तुम्ही क्रॉस मेथड का नाही वापरली सर? कारण इथं तुम्हाला करावं लागलं असतं 22 गुणिला 6 आणि 13 गुणिला 2 खाली दोघांचा गुणाकार 3 सक 18. मग याला सॉल्व करत करत 31/6 पर्यंत पोहोचावं लागलं असतं तुम्हाला. म्हणून ही गोष्ट समजून घ्या की इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी सरांनी सांगितलं पण मला लसावी डायरेक्ट जमतो ना. जमतो का नाही लसावी डायरेक्ट? ठीक आहे, कळालं ही गोष्ट? हे सॉल्व करता येईल? ठीक आहे, बर कळालं सगळं हे? पुढं बेरीज वजाबाकी तेच आहे, वेगवेगळेच आहेत. बॉरो म्हणजे मायनस मध्ये उत्तर येणार. कसं उत्तर येणार? मायनस मध्ये. 5 चोक 20, 20 आणि 1 21, 21/4. 2 गुणिला 2 4, 4 आणि 1 5, 5/2. म्हणजे काय रे? पहिली स्टेप याला कन्वर्ट करणं, दुसरी स्टेप काय? भाग सारखे. काय? भाग सारखे. भाग सारखे मध्ये दोन गोष्टी तुमच्या काय? एक तर लसावी वापरा. काय वापरा? लसावी. किंवा काय वापरा? क्रॉस. आता ते तुम्हाला ठरवणं आहे. पटकन गुणाकार जमत असेल तर क्रॉस वापरा. 21 गुणिला 2 42, 5 चोक 20 आणि खाली 4 दुनी 8. ठीक आहे. तुम्ही जर लसावी घेतला असता तर लसावी किती आला असता? 4. एकच प्रश्न दोन पद्धतीने सांगतो. तुम्ही जर इथं लसावी घेतला असता तर लसावी किती आला असता? 4. 4 आहे म्हणजे 21 ला गुणण्याची गरज नाही. 2 ला 4 बनवणे म्हणजे किती गुणावं लागेल? 2. तर 5 ला 2 न गुणा 10. उत्तर किती आलं? 11/4. आता इथं किती येतं बघा? 22/8. याला कट करा. 11/4. म्हणजे लसावी एक स्टेप लवकर उत्तर देते तुम्हाला. समजलं ना? नेक्स्ट. बर सेम आहे. आता इथं काय करणार तुम्ही? 2 फ्रॅक्शन होते, 3 फ्रॅक्शन झाले. किती झाले? 3. अवघड नाही, ट्रिक वापरायची नाही, टेक्निकनं सॉल्व्ह करा. 2 1 2, 2 आणि 1 3, 3/2 अधिक 3 दुनी 6, 6 आणि 1 7, 7/3, 4 त्रिक 12, 12 आणि 1 13, 13/4. आणि ऑलरेडी सोडवलेलं आहे. सोडवलेलं आहे हो का नाही? हो का नाही सांगा? दाखवून देतो एकदा. बघा हे सोडवलेलं आहे आपण, वेगवेगळे सोडवलेले आहे ना. हे बघा, हे आणि हे 30 प्रॅक्टिस येते. फक्त जे मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला कशात केलं आपण? फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे, याच्या पुढे सॉल्व्ह करता येईल. आता इथं तर लसावीच मेथड वापरणे तुम्हाला. 2 3 4 चा लसावी 12 किती येतो? 12. 2 ला 12 बनवायचंय. 6 न गुणायचे. 3 गुणिला 6 18. 3 ला 12 बनवायचे. 4 7 28. 4 ला 12 बनवायचे. 13 गुणिला 3 39. याची बेरीज करा, उत्तर येऊन जाईल. आणि याच्यात जर मायनस साईन आलं तर त्याला घाबरायचं काय एवढं? आता समजा इथं मायनस साईन, ते मायनस करून बघू आपण. 4 7 28, 28 आणि 1 29/4 वजा 3 दुनी 6, 6 आणि 1 7, 7/2, 8 दुनी 16, 16 आणि 3 19, 19/8. या तिघांचा लसावी किती आहे? 8 आहे. लसावी समजून घ्या, सगळ्यात जवळची भाग जाणारी संख्या. 4 ला 8 बनवायचंय, 2 न गुणा. मग 29 लाही 2 न गुणावं लागेल. 29 दुनी 58. मधात साईन आहे मायनस. 2 ला 8 बनवायचंय, 4 न गुणायचंय. मग 7 लाही 4 न गुणा 28. 8 ला 8 बनवण्याची काही गरज नाही. 58 मधून 28 गेले 30. 30 आणि 1 म्हणजे 49. बाकीचे सॉल्व्ह करता येतील तुम्हाला. ठीक आहे. मिक्स रिव्हिजन आता फायनल. काही प्रॉब्लेम? सगळे झालेले टाइप्स, काही प्रॉब्लेम? आता काही प्रॉब्लेम जाईल का? सगळे टाइप झाले, काही राहिलं का? काही राहिलं का? नाही ना. नवरी वाटी लावता लावता शेवटी काय राहायचं? नाव घ्या. काय घ्या? नाव. आता इथं बघा, इथं नाव घेतो. हे बाहेरचं आहे. हे लोक कोण आहे? बाहेर. बाहेरच्या लोकांचा फरक पडणार. इथं लक्षात राहू द्यायचं. बरं सर्व घेतलं का नाही? हे झालं. हे घेतलेलं आहे तुम्ही बघा. हो सर जमतं. जमतं म्हणजे सरांनी घेतलेले हे जमतं सर. हे पण घेतलेले सर, हे पण घेतलेले जमतं. पुढं हे घेतलेले सर. हो घेतलेलं आहे ना. हे पण घेतलेले. बाहेरच्या लोकांचा फरक पडणार. हे घेतलेले, हे घेतलेले. धन्यवाद. काय
धन्यवाद. आता सांगा फ्रॅक्शनच्या बेरीज वजाबाकीत काही प्रॉब्लेम? तुम्हाला परत जाता जाता एक गोष्ट सांगतो आज. जर आजचा व्हिडिओ, आजचा टॉपिक तुमचा परफेक्ट बनत नसेल, तर तुमचा मॅथमॅटिक्सचा कट ऑफ निघणार नाही. तुमच्या कोणत्याच पेपरचा कट ऑफ निघणार नाही, कारण सगळं बेस आजचा व्हिडिओ आहे. आहे का नाही सांगा मला? कुठं नाहीये फ्रॅक्शन? प्रत्येक ठिकाणी आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला फ्रॅक्शन आहे म्हणजे आहे. दोन गोष्टी असतात, एक फ्रॅक्शन आणि दुसरं येणार गुणोत्तर. काय? गुणोत्तर. हे दोन गोष्टी. कळालं? समजलं का? सगळं काही क्लिअर? याच्यावरती 222 प्रश्न तयार केलेले आहे. येणाऱ्या 3 दिवसात 222 प्रश्नांची 50 प्रश्नांची टेस्ट येऊन जाईल ऍपवरती. पहिले पीडीएफ सोडवा, चांगली प्रॅक्टिस करून घ्या. मायनस प्लस सगळं नजर मारू द्या फक्त मॅथ मध्ये. काय मारू द्या? ड्रायव्हर लोकांची काय म्हणतो आपण? नजर मेलेली असते. म्हणजे काय? त्यांना काहीच वाटत नाही. तसं अभ्यास असा करा मॅथचा की तुम्हाला मॅथमॅटिक्स काहीच वाटलं नाही पाहिजे, काहीच नाही. मला सांगा समसंख्या वगैरे वगैरे ते सगळं ओळखीचं झालं आता? संख्यांची बेरीज ओळखीची झाली, अरिथमॅटिक प्रोग्रेशन ओळखीचं झालं, एपी गॅप सगळं ओळखीचं झालं का नाही? हळूहळू याला म्हणजे ओळख होण्याचा प्रयत्न करा. फ्रॅक्शन उद्या ऍडव्हान्स टाईप, उद्या अब्सेंट राहू नका. त्याच्यानंतर परवा दिवशी कंपॅरिझन, फ्रॅक्शन कंपॅरिझन. त्याच्यानंतर लेक्चर सिरीज सांगून राहिलो तुम्हाला. त्याच्यानंतर इंडायसेस. काय? इंडायसेस. त्याच्यानंतर सर्ट्स आणि त्याच्यानंतर एक हप्ता कंटिन्यू बोर्ड मास. आणि बोर्ड मास साठी लेक्चर 1 ते लेक्चर 2021 जेवढे होतील तेवढे 21च्या 21 लेक्चरचा प्रॉपर अभ्यास लागेल बोर्ड मास साठी. आणि बोर्ड मास असा टॉपिक आहे, अशी एकही एक्झाम नाही की जिथं बोर्ड मास विचारला जात नाही म्हणून. एकही नाही. प्रत्येक एक्झाम मध्ये आहे म्हणजे आहेच. कळालं? बोर्ड मास म्हणजे काय? कंचे भागोवे. मराठी पाहिजेत ना आपल्याला? काय म्हणतात त्याला सांगा बरं? कंचे बेनू व पे. जाऊ द्या तिकडे, जे असेल ते. काही प्रॉब्लेम? ऍपवर जायचं, सगळ्या गोष्टी नोट्स वगैरे. मी फक्त क्वेश्चन देणार तुम्हाला, क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला ऍपवर मिळतील. कुठे मिळतील? ऍपवर. ठीक आहे, चालेल. जय श्रीकृष्ण.